श्री गणेशाय नमः। श्री सरस्वती नमः। श्री गुरुभ्यो नमः। जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय। सद्गुरु काडसिद्धेश्वर महाराज की जय। संत शिरोमणि गजानन महाराज की जय। आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य महाराज की जय। सियावल्लभ रामचंद्र की जय। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। सार्थ श्रीमद्दासबोध दशक 19वा समास 5वा देहमान्य निरूपण। श्रीराम मातीचे देव धोंड्याचे देव सोन्याचे देव रुपयाचे देव काशाचे देव पितळेचे देव तांब्याचे देव चित्रलेपे मुळी दृष्टा देव तो एक त्याचे जाहले अनेक समजून पाहता विवेक उमजो लागे। देहे विण देव कैसा भजावा देहे विण देव कैसा पूजावा देहा विण मोह छाव कैसा करावा कोण्या प्रकारे म्हणून देहा विण आडते अवघे साखडेची पडते देह्याकरिता घडते भजन काही भूमंडळी देवनाना त्यांची भीड उल्लंघेना मुख्य देवतो कळेना काही केल्या हे ज्ञानदृष्टीने पहावे पाहोने तेथेची रहावे निज ध्यासे तद्रूप व्हावे संग त्यागे नाना लीळा नाना लाघवे ते काय जाणीजे बापुड्या जेवे सत्संगी स्वानुभवे स्थिती बाणे पुंडलिक वरदे श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय। जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय। परमवंदनीय परमश्रद्धेय माऊलींचरणी नतमस्तक होऊन आज संत संघाला उपसले गुरुबंधू गुरुभगिनींना श्रीवदेव। भाविक हो, आपण मागच्या आठवड्याच्या संत संघामध्ये सदैव लक्षणं पाहिलं। सदैव म्हणजे सदाचारी आणि सद्गुणी या समासावरती माऊलींनी सुंदर असं प्रवचन मागच्या आठवड्याच्या संत संघामध्ये केलेलं आपण सगळ्यांनी ते ऐकलेलं आहे। आज आपण दशक 19वा समास 5वा देहमान्य या समासावरती आपण निरूपण ऐकणार आहोत। या समासामध्ये समर्थ रामदास स्वामी सांगत आहेत की हा देह इतका महत्त्वाचा आहे, ह्या मानवी देहासारखा देहच नाही आहे। आणि म्हणून समर्थ रामदास स्वामींना या देहाची आसक्ती नव्हती भाविको, परंतु या मनुष्य देहाचं महत्त्व ते चांगल्याच प्रकारे जाणवत होते आणि म्हणून त्यांनी या देहालाच भाविको मान्यताचं महत्त्व दिलेलं आहे। परंतु हा देह फक्त उपभोगण्याचं साधन आहे असं ते अजिबात मानत नाहीत भाविको। आणि म्हणून तर हा मनुष्य देह मिळावा यासाठी भाविको साक्षात परब्रह्म परमेश्वरसुद्धा आसुसलेला आहे।
कारण इतका हा देह महत्त्वाचा आहे. आणि म्हणून भाविक हो, या देहामध्ये अनेक साधुसंतांनी हा नरदेहामध्ये आल्यानंतर देव स्वरूप झाले. आणि भाविक हो, आजही आपण या ठिकाणी आपल्या जगद्गुरू श्री माऊली यांचाही देह तुमच्या आमच्यासारखाच आहे भाविक हो. परंतु या चराचरातला देव माऊलींनी शोधला आणि स्वतः देवतुरू झाले आणि आज लाखो लोकांचे पूजनीय ठरले भाविक हो. आणि म्हणून इतका हा देह महत्त्वाचा आहे. म्हणून जगद्गुरू तुकोबार म्हणतात की देवा, मला जर जन्म देणार असेल तर मनुष्य देहामध्ये दे. कारण तू या जन्मामध्ये पुन्हा मला मिळणार आहेस. तुझं नामचिंतन, तुझी भक्ती, तुझी पूजा अर्चा मला याच देहामध्ये करायला मिळणार आहे. या देहामध्ये मला मुक्ती मिळणार आहे आणि याच देहामध्ये मला देव स्वरूप होता येणार आहे. इतका भाविक हा देह भाग्यवंत आहे. आणि म्हणून आपण दोन माणसामध्ये, ह्या देहामध्ये दोन प्रवृत्ती आहेत. एक प्रवृत्ती आणि दुसरी निवृत्ती. प्रवृत्तीमुळे ही सृष्टी जी आहे, दृश्य जगत आहे, हेच आपल्याला खरं वाटतं भाविक हो. आणि म्हणूनच समर्थ रामदास स्वामी पुढे सांगतायत, हे जे जग आहे, हे जग चंचल अष्टधा प्रकृती आणि निश्चल परब्रह्माचं मिश्रण आहे. आणि या चंचलपणामध्ये, ज्या चंचलामध्येच सर्वसामान्य माणूस रमून जातो आणि लाखातलाच एकच असा भाविक हो या परब्रह्माशी अनुसंधान साधतो भाविक हो. आज आपले जगद्गुरू श्री माऊली चराचरामधला देव शोधला. देव शोधून विश्वाला ठणकावून सांगितलं की जो देव शोधता तर भाविक हो, तो देव मीच आहे. आणि म्हणून तर आज जगाच्या कानाकोपऱ्यातनं घातलेली समस्या आज माऊलींपर्यंत पोचते. आणि तो अनुभव हा स्वानुभव आहे प्रत्येकाला. आणि हा प्रत्येकाला स्वानुभव म्हणून आपण या ठिकाणी म्हणतो की माऊली देव आहेतच. आणि म्हणून हे जे विश्वजगत आहे, हे विश्वजगत चंचल अष्टधा प्रकृती आणि निश्चल परमाचं मिश्रण आहे. आणि या समासामध्ये समर्थ रामदासांनी पुढे सांगितलेलं आहे की चतुर्थ देवाचा विचार पुन्हा आपण मांडलेला आहे. कारण परमार्थ क्षेत्रामध्ये चंचलता ही गोंधळ घालतेच. आणि म्हणून परमार्थामध्ये नाना देव, नाना उपासना, नाना पंथ, नाना संप्रदाय, नाना चारिती, नाना दंडक अशा निर्माण झाले भाविक हो. आणि यामुळेच तुम्ही आम्ही सर्वसामान्य संभ्रमामध्ये पडलो आहोत की नेमकं खरं काय आणि खोटं काय. आणि म्हणून या खऱ्या खोट्याचा म्हणजे सत्याचा शोध घेण्यासाठीच साधू संतांनी, सद्गुरूंनी देवाची उपासना सांगितली भाविक हो. कारण जो खरा देव आहे त्या शास्त्रांच्या बाजारामध्ये आपण मुख्य देवाला विसरून गेलो भाविक हो. आणि म्हणूनच या चतुर्थ देवामध्ये समास 11वा, दशक 11वा, समास दुसरा, याच्यामध्ये चतुर्थ देवाचं पुन्हा विचाराच्यामध्ये मांडलं. त्याने 4 देवांचे प्रकार सांगितलेले आहेत. तर पहिला देव आहे प्रतिमा देव, दुसरा जो आहे तो अवतार देव, आणि तिसरा जो आहे तो अंतरात्मा देव, आणि चौथा परब्रह्म. भाविको जसे हे 4 प्रकार या मागच्या समासामध्ये चालले, चतुर्थ देवामध्ये चालले, तसंच याच समासामध्ये सुद्धा समर्थ रामदास स्वामींनी देवांचे प्रकार सांगितलेले आहेत की मातीचा देव, पाषाणाचा देव, सोन्या रुपया चांदीचा देव, तांबा पितळ कासेचा देव, शालिग्राम, लाकडाची मूर्ती, गंधगोळाची मूर्ती, तसबीर, असे अनेक प्रकार या समासामध्ये समर्थ रामदास स्वामींनी भाविको सांगितलेले आहेत. आणि यामुळे काय झालेलं भाविको, हे सगळे देवच आहेत, पण याहून जो वेगळा आहे तो आपल्यामध्ये आहे आणि त्याला आपल्याला शोधायचं आहे. कारण आपण आता अशा अवस्थेमध्ये आलो आहे, इतके समास ऐकलेले आहेत आपण आणि आपली प्रगती आपण कणाकणानं करून घेतलेली आहे. मग काही जणांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होईल की या शरीराला किंमत तुच्छ देऊ का. तर समर्थ रामदास स्वामी सांगतात की शरीर तितकंच महत्त्वाचं आहे की जितका परमार्थ समजण्यासाठी, म्हणजे जितका परमार्थ आवश्यक आहे तितका देहसुद्धा आवश्यकच आहे. म्हणून देहाची काळजी घेतली पाहिजे. देहासाचे चोचले पुरवू नका. जसं संभ्रमित झालेल्या माणसाला संत तुकडोजी महाराजांनी मार्गदर्शन केलं आहे. संत तुकडोजी महाराजांचा अभंग आहे ना, सांगा मी काय करू, भक्ती करू का पोट भरू. भक्ती करूनी म्हणजे भक्ती करत असेल तर मला संसार नाही करता येत, पैसा नाही मिळवता येत, आणि पैसा मिळवायचा असेल तर मला परमार्थ होत नाही. अशा संभ्रमित अवस्थेमध्ये मी पडलेलो आहे, अडकलेलो आहे. मी काय करू.
त्या संत तुकडोजी महाराजांनी सांगितलं आहे, भक्ती करून जो पोट भरे तुकड्या म्हणे त्याला मोक्ष मिळे. म्हणजे काय की तुम्ही परमार्थ करत असताना जो प्रपंच करणार आहे हेच योग्य आहे. नुसता परमार्थसुद्धा उपयोगाचा नाही आहे, नुसता प्रपंचसुद्धा उपयोगाचा नाही. प्रपंचाला मिठी मारून बसू नका. जसं समर्थ रामदास स्वामींकडे एक माणूस येतो आणि मोठ्यानं ओरडत येतो, मला वाचवा, मला वाचवा, मला वाचवा. त्या समर्थ रामदास स्वामी त्याला जागेवर आणण्यासाठी एका खांबाला स्वतःच मिठी मारतात आणि मोठ्यानं ओरडायला सुरुवात करतात, अरे मला सोडवा कोणीतरी, अरे मला कुणीतरी सोडवा रे, अरे माझा प्राण जात आला, मला कुणीतरी सोडवा रे. त्यात तो माणूस समर्थ रामदास स्वामीकडे पाहतो आणि त्याला कीव येते, काय सांगायचं आहे माणसाला, हे समर्थ ह्यांना कळत नाही का, यांनी खांबाला स्वतः मिठी मारल्याने ओरडत आहेत मला वाचवा, मला वाचवा. आणि शेवटी तो थोडासा रागानं म्हणतो, ओ समर्थ, तुम्हाला कुणी बांधलेलं नाही आहे, तुम्ही मिठी मारलेली आहात, सोडा ना ती, बघा सुट्टाय की नाही, कशाला ओरडत बसलेत मला वाचवा, मला वाचवा म्हणून. समर्थ रामदास स्वामी किंचितसे त्याच्याकडे बघतात आणि हसतात आणि म्हणतात, हे तुला कळतं की नाही, मग तू कशाला माझ्याकडे आला आहेस, तुला कळतं ना की मी मिठी मारल्याने मी स्वतः ओरडतोय म्हणून. तसं या प्रपंचाला तू इतकी घट्ट मिठी मारून बसलेला आहे की माझ्याशिवाय हा प्रपंचच चालणार नाही, हे सोडून दे, डोक्यातलं काढून टाक. हे जसं समर्थ रामदास स्वामींनी आपल्या कृतीतून करून दाखवलं, तेच कदाचित इथे आता स्वामींना परत सांगायचं आहे की बाबांनो, हे सगळं ऐकल्यानंतर कदाचित मन निवृत्त होईल आणि नकोच, चला बायको नको, मुलं नको, प्रपंच नको, काहीच नको, काहीच करणार नाही मी अंतरात्मा आहे, असंही जगू नकोस. शुद्धीवर ये, पाय जमिनीवर ठेव, अध्यात्म, विज्ञान आणि व्यवहार याची सांगड घाल आणि जग. प्रपंच हा कुणालाही चुकलेला नाही, कारण ती देवानं दिलेली जबाबदारी आहे. ही जबाबदारी प्रार्थनाप्रमाणे मिळाले म्हणून काही जणांच्या काळात एकदम 2, काही बिचारा म्हातारा झाला 45 झाली तरी पोरीच शोधतोय, एक पण नाही मिळत. आणि काही जणांच्या 2-2, 4-4 पाठीमागे लागलेल्या आहेत. आणि बायको म्हणते की बघा महाराज, जरा ह्यांना ह्याच्यातनं सुधरवा, मुलं एवढी मोठी झाले तरी भानगडी करायच्या सुटत नाहीत. हा नशिबाचा भाग आहे. काही जणांना नवस सायास करून मुलं होत नाहीत आणि काही जणांच्या पाठ्यामागे जसे लेंडरं लागतात तशा प्रकार लागलेले आहेत. त्या प्रपंच त्यागू नका. प्रपंच मला मिठी मारलेली आहे ती कमी करा. मनाला प्रवृत्तीकडे नेऊ नका आणि मनाला पूर्णतः निवृत्त पण करू नका. म्हणजे कसं करायचं हो स्वामी, मी सांगेन माझ्याकडे बघ. जसं भगवान कृष्णाने सांगितलं अर्जुनाला की अरे तू एवढा भ्रमित झालायस ना, माझ्याकडे बघ, आणि विराट रूप दर्शन दाखवलं ना, तसं मी आता या ठिकाणी सांगेन अगदी माझ्याकडे बघ आणि माझ्यासारखा जग. मी कानिपाला कुठे सोडला आहे, बायकोला कुठे सोडलेली आहे, मी कुठे प्रपंच सोडला आहे. मी प्रपंचात नाही असं 1 मिनिट तरी दाखवा. दिवस नाही बोललो, मिनिट. मी प्रपंचात नाही असं 1 मिनिट तरी दाखवा आणि मी प्रपंचामध्ये परमार्थात नाही असा 1 मिनिट दाखवा की मी परमार्थात नाही. काय म्हटलं कळलं? भगवान गोपालकृष्णासारखं मी बोललो इथे की मी बालब्रह्मचारी आहे असं जर यमुनेला वाटत असेल तर तुम्हाला ती वाट करून देईल. आणि ह्याला किती बायका? 16,108. ती कथा आपण ऐकलेली आहे म्हणून मी ती पुनरावृत्ती त्याची करत नाही. की ज्या वेळेला दुर्वास ऋषींकडे जाण्यासाठी यमुना वाट देईना, कारण दुर्वास ऋषी नदीच्या काठावर होते, दुसऱ्या काठावर, आणि त्यांना भोजन घेऊन सगळ्या गवळणी चालल्या होत्या. मध्ये यमुना आडवी आली. आता जायचं कसं म्हणून राधेनं सांगितलं की आता भगवान कृष्णच आपल्याला याच्यातून वाट काढेन देईल. तेव्हा त्या सगळ्या शरण गेल्या. त्या गोपालकृष्ण म्हणाला हेच ना, मग सांगा ना यमुनेला की आमचा गोपालकृष्ण बालब्रह्मचारी, आणि तो पण राधेला सांगतोय, बालब्रह्मचारी असेल तर कृपा करून वाट करून दे. तसं मी आता सांगितलं की असं 1 मिनिट दाखवा की मी प्रपंचात नाही, आणि असं 1 मिनिट दाखवा की मी परमार्थात नाही. 1 मिनिट
परमार्थामध्ये नव्हतो मी, असं कुठलाही टायमिंग दाखवा मला, मिळणारच नाही. असं कधीच मिळणार नाही. का? समतोल. या समासामध्ये आपल्याला समर्थांना हेच सांगायचं आहे की कदाचित काही लोकांवर इतका परिणाम होईल की बायको नकोच, मुलं नकोच, घरदार नकोच, आता मला फक्त फक्त आणि फक्त पारमार्थिक व्हायचं आहे. तर अशी जर जबाबदारी झिडकारलीस तरीसुद्धा तुला परमार्थ घडणार नाही. कारण गुरुनं अनुग्रह घेताना शब्द दिला आहेस, अर्थ, काम, धर्म आणि मोक्ष हे चारही पुरुषार्थ मी सांभाळेन. कारण त्याच्यासाठीच तुझा जन्म आहे. पण संसाराला इतकं लपेटून घ्यायचं नाही, इतकं लपेटून घ्यायचं नाही, मी नसेन तर चालणार कसा, हे सगळं मी केलेलं आहे, हे घर माझं आहे. मागच्या 7-8 प्रवचनापूर्वी सांगितलं होतं, ऐकलं असाल तर बघा. हा ट्रस्ट समाजाचं कार्य झालं पाहिजे, जगाचं कल्याण झालं पाहिजे म्हणून ट्रस्ट स्थापन केला. पण या ट्रस्टमध्ये मी नाही राहिलो ट्रस्टी. मग एवढं मी उद्या उभं करणार आणि मग मला इथून हाकलून घातलं कुणी तर मग कसं काय होणार, हा विचारही नाही मनामध्ये आला. का? मी माझ्यासाठी केलेलंच नाही आहे. तसं प्रपंच नीट करायचा, पण तो उद्या बायको मुलांनी नाही विचारलं तर नाही विचारलं तर नाही, कर्तव्य केलं देहाचं. अशा प्रकारे जगायचं. आता बघा, मग मी अजून 16 वर्ष नक्की राहणार आहे. मग तुमच्या व्यावहारिक भाषेत बोलायचं झालं तर मी माझ्या पायानंच कुऱ्हाड माझ्या हातावर पायावर मारून घेतो माझ्या हातानं. कोण कधी आपली गादी सोडतो का? आम्ही उत्तराधिकारी बसवतो जबरदस्तीने, बस बाबा बस आणि हे घे तुला आणि चालव. कारण ज्या वेळेला हे सगळे अधिकार उत्तराधिकाऱ्याकडे जातात तेव्हा मानलं तर मी झिरो आहे, काहीच अधिकार नाही आहेत. मानलं तर मी झिरोचा अर्थ दोन्ही प्रकारे आहे ना. तुम्ही घेणार कसा त्याच्यावर अवलंबून आहे. तो सगळं एवढं उभं करून उत्तराधिकाऱ्याच्या हातात द्यायचं आहे आणि उत्तराधिकाऱ्यांना उद्या विचारलंच नाही तर किंमत तुमच्या दृष्टीनं झिरो. काहीच नाही वाटत मला. का? उत्तराधिकाऱ्याची का तुमची सांप्रदायिक लोकांची घाई नाही आहे, स्वामी द्या द्या त्यांच्याकडे द्या म्हणून. मीच फोर्स करतो आहे. आता कळलं का बघा कसं राहायचं ते. आजसुद्धा म्हणजे 15-16 वर्ष ढग नाही आहे. मी 16 वर्ष गाडी अजून जबरदस्त नेणार, 16 वर्ष निरोप घेणार आहे मी. परंतु स्वतःच्या हातांसुपूर्द करतो ना, याला निस्पृहपणा म्हणतात. आणि निस्पृहपणानं सोडलं की ते वाईट वाटून पण घेऊ नका ना. सासवा बऱ्याच जणी कमरेची किल्ली सुनेकडे देतात, पण तिने काय केलं की वाईट वाटून घेतात. बघितलात, संसाराची वाट लावली. मी होते तेव्हा किती सांभाळला होता. तुला काय करायचं आता, दिलीस ना किल्ली तिच्याकडे, बघेल ना ती, तिचं काम तिला करू दे ना. आता तिच्या स्टाईलने तिला जगू दे ना. तू केलास तसा संसार तिने केला पाहिजे. आठास कशाला. उद्या जर समजा उत्तराधिकाऱ्यांनी चांगलं नाही चालवलं, मला कधीच नाही वाईट वाटणार. चांगलं चालवलं नाही, याच्याही पेक्षा चांगलं केलं तर अभिमान वाटेल. परंतु समजा गती कमी झाली, अर्थात गती कमी नाही होणार. कारण का कमी नाही होणार? कारण माझ्या मुशीतनं तयार झालेलं उत्तराधिकारी, त्यामुळे तो कमी नाही होणार. त्याची सगळे पैलू बघितले असतील, कसोटी घेतली असेल, सगळ्या प्रकारचा अभ्यास झाला असेल त्याच्याबद्दल, म्हणून तर उत्तराधिकाऱ्याला तो अधिकार दिला जाणार ना. पण दुर्दैवानं समजा जरी उत्तराधिकाऱ्यानं गती कमी केली तर वाईट काय वाटणारच नाही मला, कारण ते मी माझ्यासाठी केलेलंच नाही आहे. समर्थ रामदास स्वामींना इथे हेच नेमकं सांगायचं आहे की प्रपंच जो आहे तो तुमच्यासाठी करू नका. मग तुम्हाला कधीही वाईट वाटणार नाही की प्रपंच करणं हे आपलं कर्तव्य आहे, जबाबदारी आहे. नोकरी करतात बघा हल्ली लोक, ही नोकरी करतात ते काय करतात? कर्तव्य आहे म्हणून करतात, पगार मिळतो म्हणून करतात. त्यामुळे काही सुखदुःख नसतं ना. सुख पण नसतं आणि दुःख पण नसतं, वाहून कुठं घेतलेलं असतं. म्हणून 6 वाजले रे वाजले किंवा 5:30 वाजले रे वाजले, कधी एकदा ऑफिस सुट्टा आणि निघतोय कधी. अरे तिकडे शॉर्ट सर्किट झालं, ऑफिस जळलं, मी गेटच्या बाहेर पडलोय, माझं काही काम राहिलं नाही.
का? जिव्हाळाचं नाही ना, कर्तव्य म्हणून आपली ड्युटी बजावायची म्हणून बजावतो. तशी इथे समर्थ रामदास स्वामी सांगतात की ड्युटी चुकणार नाही, ती करावी लागेल. अडकून पडू नकोस, इथे अडकून पडू नकोस. इथे आमच्याकडे संस्थेमध्ये जे कर्मचारी आहेत आणि बाहेर असणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये दोघांमध्ये फरक आहे. बाहेरचे जे कर्मचारी काय करतात, टायमिंग बघता, ऑफिस सुटलं निघून जातात. इथला कर्मचारी तसं नाही करत. टायमिंग सुटलं, ऑफिस सुटलं, ड्युटी सुटली असली, जबाबदारी संपत नाही, मलाच केलं पाहिजे, ते माझं तिथे काम आहे, ते माझंच आहे नाही सगळं. म्हणून इथे प्रगती झाली. इथे प्रगती काय होते, रात्री 10 वाजले स्वामी जात नाही तोपर्यंत ऑफिस चालू. हा जिव्हाळा झाला. तसं संसार जो आहे, ह्या संसारामध्ये पूर्ण जीव ओतून काम करत बसलात तर संसारातून कधीच सुटका नाही. काही जण सांगतात ना, स्वामी आत्ता मी रिटायर झालो ना की तुमच्या सेवेत येणार. मग रिटायरमेंट होते. रिटायरमेंट झाल्यानंतर नाही स्वामी जर काय झालं, आत्ता नातू नुकताच झालेला आहे, तर थोडं सांभाळावं लागतं ना, तर मी येणार, हे झालं की लगेच येणार, नातवाचं झालं की लगेच येतो. माकडासारखं पाऊस गेला की घर बांधणार म्हणजे बांधणार. तसं काही लोक म्हणतात रिटायर झालो रे झालो, तिकडे तरी स्वामी खायचंच आहे ना, ते बुलढाण्यामध्ये पेन्शनमधूनच खायचं आहे ना, ते इथे खाऊ येऊन. पण तुमच्या सहवासात पेन्शन सुरू झाली की सुरू होतो प्रवास. नातवाचं थोडंसं सांभाळ करायचं आहे किंवा मुलांचं जरा बघायचं आहे. मुलगा तिकडे असतो ना, मग आता सुनेकडे राहायला कोण नाही आहे, मग मला स्वामी तिथे राहावं लागतं. मी त्यांना सांगते पाहिजे तर सूट जा तुम्ही म्हणून, पाहिजे तर. ही काय सोडायला तयार नाही त्याला. अशा प्रकारे अडकू नका असं समर्थ रामदास स्वामी सांगतात. मन काय करा, निवृत्त करा. प्रवृत्ती जी आहे आणि निवृत्ती ह्याचा समतोल राखा. मगाशी म्हणून सांगितलं माझ्याकडे बघ, ते ह्याच्यासाठी सांगितलं. मी प्रपंच आणि परमार्थ दोघांचा समतोल राखला आहे. कारण प्रपंचही आवश्यक आहे आणि परमार्थही आवश्यक आहे. कारण हे शरीर चालण्यासाठी ह्याला जेवण घातलं पाहिजे ना, त्याच्यासाठी बायको पाहिजे ना. या शरीराची काळजी घेण्यासाठी हे शरीर नसेल तर परमार्थ कसा होणार. म्हणून ते पाहिजे, शरीर पाहिजे, पण शरीराचे प्रचंड चोचले पण नाही करायचे आणि शरीरामध्ये अडकून पण नाही पडायचं. शरीराला जास्त मस्ताल पण बनवायचं नाही आणि शरीराकडे दुर्लक्षही करायचं नाही. प्रपंच पण करायचा आणि परमार्थही करायचा, कारण ह्या दोन्ही गोष्टी तेवढ्याच अत्यंत आवश्यक आहेत. हे समर्थ रामदास स्वामींना या समासामधून सांगायचं आहे. म्हणून ते काय सांगतात की देव सगळीकडे, बाकीचे देव शोधत 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 वेळ वाया घालू नका. देव दगडाचा पण असतो, पितळेचा देव असतो, सोन्याचा देव असतो, रुपयाचा देव, चांदीचा देव, लाकडाचा देव, दगडाचा देव. ज्ञानेश्वर महाराजांनी तेच सांगितलं, निर्जीव दगडाची काय करशील सेवा. म्हणजे निर्जीव हे सगळे देव जे आहेत ह्यांची सेवा करून संपूर्ण आयुष्य वेचू नको. अंतरात्म्यामध्ये जो देव आहे त्याला शोध. तो शोधलास तर जन्ममृत्यूचा प्रवास थांबेल. तो शोधला नाहीस परत जन्म घ्यावे लागतील. म्हणून इथे समतोल राखण्यासाठी हा समाज घेतला आहे की प्रपंच पण करायचा आणि परमार्थही करायचा. मग परमार्थ करण्यासाठी झोकून द्यायचं स्वतःला आणि प्रपंच करण्यासाठी पण झोकून द्यायचं. आता गडबड आहे बघा. इकडे तर म्हणतं प्रपंच करण्यासाठी पण झोकून द्यायचं आणि इकडे म्हणतं परमार्थ करण्यासाठी पण झोकून द्यायचं. म्हणजे प्रपंचासाठी जी वेळ देता, मी कसं करतो बघा. मी घरी गेल्यानंतर पत्नीने एखादी गोष्ट विचारली की त्याचं काय जे उत्तर असेल किंवा काय करायचं असेल, मुलानं विचारलं, सुनेनं विचारलं, अमुक अमुक करायचं का, मग करायचं का, त्याच्यासाठी अभ्यास करतो आणि पटकन सांगतो हो केलं पाहिजे, ही अमुक अमुक गोष्ट करा. मग तिकडे एकदा ते सांगून टाकलं की परत त्याच्यात अडकून पडत नाही. झालं आहे का, झालं आहे का, झालं आहे का, असं नाही करायचं. म्हणजे एखादी गोष्ट जी आहे त्या गोष्टीचा निर्णय घ्यायचा आहे तुम्हाला, तो घेत असताना पूर्ण ताकद खर्च करा, निर्णय घ्या. निर्णय झाल्यानंतर अंमलबजावणी सुरू होऊ दे. परत रात्रभर घोळत राहायचं आणि परमार्थाकडे दुर्लक्ष नाही करायचं. येतो तो समतोल राखता येतो. त्याच्यासाठी मागची जे दृष्टिकोन आहेत ना, मागच्या जी लक्षणं सांगितली होती की तुमच्यामध्ये क्षमा करण्याची वृत्ती असते. कारण हे एकावर एक डिपेंड गोष्टी आहेत.
म्हणजे देवपणाचं अंग तुमचं विकसित झालं, माणूसपणाचं अंग जर संपलं तर ह्या गोष्टी आपल्याला शक्य होतील. म्हणून ते मागचा समास लक्षात ठेवायचा. ज्या 6-7 गोष्टी आम्ही सांगितल्या त्या मागच्या समासामध्ये, त्या गोष्टी आपल्याकडे आल्या पाहिजेत. म्हणजे क्षमा करता आली पाहिजे आपल्याला, आपल्यामध्ये शांती असली पाहिजे, आपल्याकडे परोपकारी वृत्ती असली पाहिजे, दुसऱ्यासाठी झिजवण्याची वृत्ती पाहिजे. या दुसऱ्यासाठी आपल्याला जगायचं आहे तेव्हा आपण आपल्यासाठी पण जगतो आणि दुसऱ्यासाठी पण जगतो, मग समतोल राखता येतो. तसा या समासामध्ये तुम्ही समतोल राखा. मग गुरुनी जी सेवा दिली आहेत, वेगळ्या प्रकारच्या, उदाहरणार्थ धर्मक्षेत्र सांगितले तुम्हाला, बुकिंग करा. का तर गुरूंचे विचार अनेकांपर्यंत पोचवण्यासाठी मी गेलंच पाहिजे, त्याचं बुकिंग केलंच पाहिजे. कारण माझे गुरूंचे विचार जसे मला मिळाले तसे इतरांना पण मिळाले पाहिजे. वेळ कुठं आहे? अरे वेळ कुठं आहे? तुझा प्रपंच करत असतानाच त्यातून वेळ काढ. म्हणजे प्रपंचही होईल आणि गुरु कार्य केल्यासारखं होईल, म्हणजेच परमार्थ होईल. दुसऱ्याचंही कल्याण झालं पाहिजे. आज तुमचं कल्याण जे काय झालं असेल, फार मोठं झालं आहे का मला माहिती नाही, परंतु जो काय तुम्हाला जीवनामध्ये मार्ग मिळाला आहे, हा मार्ग कशामुळे मिळाला? गुरुमार्गामुळे मिळाला, अध्यात्मामध्ये मिळाला. आणि त्यामुळे जी जीवनाचा चुकीचा आपल्याकडून ट्रॅक कदाचित धरला जाणार होता असेल, त्याच्यापासून थांबलो आपण. हे कशामुळे? अध्यात्मामुळे मिळालं ना. मग जर अध्यात्मामुळे मिळालं असेल, असं अध्यात्म दुसऱ्यालाही मिळालं पाहिजे. त्यासाठी स्वामीने आपल्याला सेवा दिली, ती मी सेवा करणार, ती सेवा मी करणार. मग त्याच्यासाठी मी दुधाची बाटली किंवा पेपर आणण्यासाठी चाललो आहे. तिथे शेजारी एक घर आहे, जातं त्याला, हे जरा घ्या ना मासिक आणि वाचा ना तुम्ही, बघा स्वामींचे काय त्याच्यात विचार आहेत ते. सांगितलं, पुढे गेलात, पेपर घेतलं, परत आलात, परत घरी जाताना एखादा माणूस भेटला, त्याला परत सांगितलं. कुणाचं वाईट चिंतायचं नसतं, दुसऱ्याचं वाईट केलं की जे करतो ते आपल्याला निस्तारावं लागतं. कारण कर्माचा कधीच नाश होत नाही. जावा घरी. म्हणजे जाताना हेही काम केलं तर तेही केलं. सोपं करून सांगण्यासाठी मी उदाहरण सांगितलं. एक उदाहरण मी दिलं. एक माणूस घरातून बाहेर पडतो, पेपर आणण्यासाठी कुठेतरी दुकानावर चाललेलं आहे. जात असताना परमार्थही करता येतो ना प्रपंचही करता येतो, येताना पण होतं आणि जाताना पण करता येतो. असा समतोल राखा, म्हणजे प्रपंच पण नीट होईल. प्रपंचाकडे हेळसांड झाली. मुलांना जन्म का दिलात? काय अधिकार होता तुम्हाला? मुलांचा जर योग्य प्रकारे प्रतिपाळ करायचा नव्हता, मुलांना जर योग्य प्रकारचं घडवायचं नव्हतं, तर जन्म का दिलात? मग तुमच्यामध्ये आणि पशुमध्ये काय फरक आहे? ते जन्म देताना सोडून देतात, ते पण इतका सहजासहजी नाही सोडत. त्या मुलाला खाण्यापिण्याची क्षमता निर्माण झाली की सोडतात. मग पशूंना एवढं कळतं तर आपल्याला कळायला पाहिजे ना. असं जे करतोय ना आपण, म्हणजे मानवतेला कालिमा फासण्यासारखं इतक्या थप्प्या लावून ठेवतो, इतक्या थप्प्या लावून ठेवतो की मुलाला अजगर योनीमध्ये जगण्याची वृत्ती करते, ते वाईट आहे. अजगराचं मागे संत संघामध्ये मी सांगितलं तर अजगर नावाचा असा एक साप आहे की तो स्वतः कधीच शिकार शोधत नाही. शिकार त्याच्यासमोर येऊन उभी राहिली आणि मग त्याला जर इच्छा झाली तर मग तो लाळ सोडणार आणि मग त्याच्यावरून तो प्राणी पडला आणि त्याला भूक लागलेली असेल अजगराला, तर तो असा खेचणार. तो खेचता खेचता जर प्राणी निघून गेला, त्याचं जर अन्न निघून गेलं, तो काहीही प्रयत्न करणार नाही. आणि ते लाळेमधून आलं अन्न पोटामध्ये तर तो गिळणार, चावण्याचा पण त्रास घेणार नाही. असं जे आपलं आहे ना प्रपंच, तो बंद केला पाहिजे. म्हणजे मुलांना ज्ञान द्या, मुलांना पोटभर जेवण द्या, शिक्षण घेऊ दे, चांगलं स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी जेवढी सक्षमता पाहिजे तेवढी करा. एवढ्या थप्प्या नाही लावून ठेवायच्या घरामध्ये की मुलं काहीच नाही करणार, आळशी होते ना मुलांना फुकट घालू. असा प्रपंच स्वामी बोलले करू नका. ह्याला प्रवृत्ती म्हणतात. परंतु मुलांना घडवणं, मुलांना जन्म दिला आहे, मुलांना व्यवस्थितरित्या घडवणं, हा प्रपंच केलाच पाहिजे. आणि निवृत्त काय सांगितलं की ह्याच्यामध्ये अडकून नका पडू. मुलांना घडवणे आपलं काम आहे, ते केलं आपण. आता मुलाला सांभाळलं पाहिजे. मग त्या मुलाचा मुलगा जो असेल त्याचं तोंड बघायची इच्छा झाली पाहिजे. ही प्रवृत्ती नको आहे असं सांगितलं. तेव्हा प्रवृत्ती निवृत्ती या दोन्ही गोष्टींचा समतोल राखायचा. शरीर जितकं परमार्थाला आवश्यक आहे तेवढं प्रपंचालाही आवश्यक आहे. म्हणून शरीराचं संगोपन करायचं, परंतु इतकं ते जाडं करायचं नाही की दरवाजा मोठा करावा लागेल. खाऊन इतकं पुष्ट की दरवाजातून क्रेननी ढकलायला लागेल, जा बाहेर.
इतकं पण नको. ह्या शरीराला कमवलं पण पाहिजे, म्हणजे त्याला झिजवलं पण पाहिजे आणि त्याची काळजी पण घेतली पाहिजे. म्हणून शरीर परमार्थासाठी आणि प्रपंचासाठी आवश्यक आहे. एवढंच आज आपण लक्षात ठेवूया. श्री गुरु जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय. सद्गुरु काडसिद्धेश्वर महाराज की जय. संत शिरोमणी गजानन महाराज की जय. आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य महाराज की जय. सिया वल्लभ रामचंद्र की जय.